आषाढ संपत आलेला आहे. श्रावण 1-2 दिवसात सुरू होणार आहे. आणि सगळीकडे गटारीच्या पोस्ट आणि नॉन-व्हेज आणि ड्रिंक्स हे पिण्याचं एक व्हायरल फॅड आता सगळीकडे दिसायला लागतं सोशल मीडियावरती. पण गटारी हा नक्की आयुर्वेदात आणि हिंदू शास्त्रामध्ये कुठं सांगितलेला आहे का? तर नाही. त्यात तो अपभ्रंशी शब्द झालाय गतहारी. म्हणजे आता जो काही वर्षभर आपण आहार सेवन केला आहे, त्याला आता आपल्याला गत म्हणजे त्याला त्याग करायचा आहे. म्हणून गतहारी या आषाढ अमावास्येला आपण ती उत्सव साजरा करत असतो. तर या दिवशी आपण मुख्यतः दीप प्रज्वलन करत असतो. म्हणजे त्याला दीप अमावास्या सुद्धा असं म्हटलेलं आहे. तर का? कारण की वर्षा ऋतू सुरू झाल्यानंतर बाहेर पाऊस पडत असतो, शैत्याचं वातावरण असतं, डॅम्प म्हणजे आर्द्रता असते. त्यामुळे जठरातला किंवा त्याच्या ज्या पोटातला जो काही अग्नी आहे, ज्याला पाचक असा जो काही जठराग्नी सांगितलेला आहे, तो जठराग्नी काय असा झालेला असतो, तो मंद झालेला असतो. आणि त्याच्या अनुकूल आता आपल्याला आपले शरीर आणि शरीराला जे काही विहार लागत असतो आणि मुख्यतः जो काही आहार्य द्रव्य लागतो, त्याची निवड आता आपल्याला करावी लागत असते. म्हणून आधीचा क्रमशः आहाराचा त्याग करण्यासाठी हा उत्सव आपण सेलिब्रेट करत असतो. म्हणजे आता जर बघितलं तर श्रावणामध्ये विविध प्रकारचे व्रत, वैकल्य, उपवास म्हणजे श्रावण सोमवार येतील, नागपंचमी येईल, त्याच्यानंतर कृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला, त्याच्यानंतर अजून दुसरं काय तर नारळी पौर्णिमा येईल. असे विविध असंख्य आता सणवार सुरू होतील आणि आपण उपवास करायला लागू. तर उपवासाचं कारण काय आहे? तर हे सांगितलेलं आहे, की पोटातला जो काही जठराग्नी सांगितलेला आहे, तो मंद म्हणजे त्याची शक्ती कमी झालेली आहे आणि ती शक्ती कमी झालेली असल्याकारणाने त्याला जास्त आहार घेऊन किंवा जास्त प्रकारचं आहार्य द्रव्य त्याच्यावर पचण्यासाठी भार न देण्यासाठी आपण विविध प्रकारची इथं उपाययोजना करायला सांगितली. त्याच्यासाठी स्पेसिफिकली हा आपण उत्सव इथे करत असतो. असंच जर तुम्हाला आरोग्य जर टिकून राहायचं असेल, तर गटारीला संध्याकाळी नॉन-व्हेज खाण्यापेक्षा दीपप्रज्वलन करून आतापर्यंत जो काही आता आपण आहार घेतलेला आहे, त्याला काही काळासाठी आपल्याला थोड्या प्रमाणात मुरड घालायची आहे किंवा त्याला स्वल्पविराम द्यायचा आहे. म्हणून ही गतहारीची अमावस्या किंवा दीपामावस्या आपण सेलिब्रेट करणार आहोत. तर या पद्धतीने तुम्ही तुमचं आरोग्य जपू शकता. आणि आयुर्वेदाच्या संदर्भात अजून काही माहिती हवी असेल, तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, सेव्ह आणि शेअर करा. थँक